आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. अशी कौशल्य जी आजच्या काळात नोकरी मिळवण्यासाठी आणि करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी अत्यंत गरजेची आहेत. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. सुरुवातच करूया एका धक्कादायक आकड्याने. ॲस्पायरिंग माइंड्सच्या एका रिपोर्टनुसार भारतातले तब्बल 80% जास्त इंजिनियर्स बेरोजगार आहेत. हो, 80%. ही खरंच एक खूप गंभीर गोष्ट आहे, नाही का? मग इथे खूप मोठा प्रश्न उभा राहतो की इतकं औपचारिक शिक्षण घेऊन सुद्धा, पदवी मिळवून सुद्धा तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीत? याच्या मागे नेमकं कारण तरी काय असावं? खरं तर याचं मुख्य कारण आहे आपलं पारंपरिक शिक्षण आणि कंपन्यांना कामाच्या ठिकाणी हवी असलेली कौशल्य यांच्यात असलेला अंतर. म्हणजे आपण जे शिकतो आणि कंपन्यांना जे प्रत्यक्षात हवं असतं, यात एक मोठी दरी निर्माण झाली आहे. आणि ही दरी भरून काढण्याचा उपाय आहे एम्प्लॉयबिलिटी स्किल्स, म्हणजेच रोजगारक्षम कौशल्य विकसित करणे. ही कौशल्य शिक्षण आणि यशस्वी करिअर यांना जोडणारा एक महत्त्वाचा पूल आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण या सुशिक्षित बेरोजगारीच्या आव्हानाबद्दल बोलू. मग 4 मूलभूत कौशल्य गटांची ओळख करून घेऊ. त्यानंतर वैयक्तिक आणि कामाच्या ठिकाणच्या कौशल्यांवर सविस्तर बोलू. आणि शेवटी भविष्यासाठी कशी तयारी करता येईल हे समजून घेऊ. चला तर मग आता त्या 4 मूलभूत कौशल्य गटांबद्दल बोलूया, जे करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी एक भक्कम पाया रचतात. हे 4 स्तंभ आहेत. 1. वैयक्तिक कौशल्य. 2. लोकांशी व्यवहार करण्याची कौशल्य. 3. आत्मसात केलेल्या ज्ञानाचा वापर. आणि 4. कामाच्या ठिकाणची कौशल्य. हे 4ही घटक एकमेकांशी जोडलेले आहेत आणि तितकेच महत्त्वाचे आहेत. चला सुरुवात करूया त्या कौशल्यांपासून जी आपलं व्यक्तिमत्व घडवतात आणि इतरांसोबत आपलं नातं कसं असावं हे ठरवतात. वैयक्तिक कौशल्यांमध्ये सगळ्यात आधी येते सचोटी, म्हणजे प्रामाणिकपणा. त्यानंतर येतो पुढाकार घेण्याचा गुण. आणि तिसरं म्हणजे दिलेली जबाबदारी वेळेवर पूर्ण करणं, म्हणजे विश्वसनीयता. याच सोबत बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता, म्हणजेच अनुकूलता, आणि कामाच्या ठिकाणी एक व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणं हेही तितकंच गरजेचं आहे. आता वळूया लोकांशी व्यवहार करण्याच्या कौशल्यांकडे. ही कौशल्य वैयक्तिक कौशल्यांवरच आधारलेली असतात. यामध्ये टीममध्ये मिळून मिसळून काम करणं, इतरांशी स्पष्टपणे संवाद साधणं आणि महत्त्वाचं म्हणजे एकमेकांच्या मतांचा आदर करणं या गोष्टी येतात. बरं, आता हे पाहूया की जे ज्ञान आपण मिळवलं आहे त्याचा आणि इतर कौशल्यांचा कामाच्या ठिकाणी प्रभावीपणे वापर कसा करायचा. इथे एक अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आहे, ते म्हणजे चिकित्सक विचार किंवा क्रिटिकल थिंकिंग. याचा सरळ अर्थ आहे की कोणत्याही माहितीवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता तिचं विश्लेषण करून, तर्क लावून मगच निष्कर्षापर्यंत पोहोचणं. आपण जे शाळेत कॉलेजात शिकतो, जसं की वाचन, लेखन, गणित, विज्ञान, या सगळ्याचा कामाच्या ठिकाणी योग्य वापर करता आला पाहिजे. आणि हो, आजच्या जगात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणं तर अत्यावश्यकच आहे. आता बोलूया कामाच्या ठिकाणच्या कौशल्यांबद्दल. यात मुख्यत्वे 3 गोष्टी येतात: कामाचं योग्य नियोजन करणं, समोर आलेल्या समस्या प्रभावीपणे सोडवणं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणं. यासोबतच आपण ज्या कंपनीत काम करतो तिचं ध्येय काय आहे हे समजून घेणं, ग्राहकांना काय हवंय हे ओळखणं आणि कामासाठी लागणारी साधनं आणि तंत्रज्ञान व्यवस्थित वापरता येणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर आता मुद्दा हा आहे की ही सगळी कौशल्य विकसित केल्याने 21व्या शतकातील आव्हानांसाठी आपण तयार कसे होऊ शकतो. एक चांगली गोष्ट म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 सारखे उपक्रम आता याच दिशेने पाऊल उचलत आहेत. यात पुस्तकी ज्ञानासोबतच अशा व्यावहारिक कौशल्यांना जोडून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्यावर भर दिला जातोय. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते: यशस्वी आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी हे 4ही कौशल्य गट विकसित करणं आता ऐच्छिक राहिलेलं नाही, तर ते आवश्यक बनलं आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा विचार: या सगळ्या कौशल्यांच्या चौकटीकडे पाहिल्यावर प्रत्येकाने आपल्या विकासाच्या प्रवासात सर्वात आधी असं कोणतं एक कौशल्य आहे ज्यावर लक्ष केंद्रित करायला हवं, यावर नक्कीच विचार व्हायला हवा.